कस्टमरचा कॉल आला होता. त्यांची कंप्लेंट अशी होती की त्यांची इलेक्ट्रॉलक्स टॉप लोडेड वॉशिंग मशीन स्पिन होत नव्हती आणि पाणी ड्रेन करत नव्हती. तर मी माझ्या एका विद्यार्थ्याला उदय आणि योगेश यांना सोबत घेऊन गेल्यानंतर त्यांना चेक करण्यासाठी ही मशीन दिली. तर त्यांनी व्यवस्थित चेक केलं. तर इथं त्यांनी सुरुवातीला स्पिनला लावून मशीन चेक केली की मशीन स्पिन होती का. तर हिचा फक्त पल्स हीटरच फिरत होता. याचा जो ड्रम आहे तो आतील ड्रम फिरत नव्हता. तर पाठीमागं चेक केल्यानंतर याची जी ड्रेन मोटर आहे ते ड्रेन मोटर ह्याचा जो क्लच आहे, ब्रेक क्लच आहे गिअरबॉक्सचा, तो खेचत नव्हता. तर ड्रेन मोटरचा सप्लाय चेक केल्यानंतर PCBमधून ड्रेन मोटरला जो सप्लाय येणार होता तो व्यवस्थित येत होता 220. तर इथं याचा अर्थ काय आहे, याची जी ड्रेन मोटर आहे ते ड्रेन मोटर खराब झाली होती. तर जे जुनी ड्रेन मोटर आहे ते ड्रेन मोटर आपण इथं साईडला काढली आणि त्याच्यानंतर सॅमसंगची जी दुसरी ड्रेन मोटर आहे नवीन, तर आपण नवीन ड्रेन मोटर घेतली आणि ती नवीन ड्रेन मोटर इथं लावलेली आहे. तर ह्या मोटरला आपण चेक करूया की ही जी मोटर आहे नवीन मोटर लावल्यानंतर त्याचा जो क्लच आहे गिअरबॉक्सचा तो खेचतोय का नाही ते बघूया. तर ड्रेन मोटर आहे तशी जे आपण काढलेली आहे तशी फिट करून घेतली. त्यानंतर वॉशिंग मशीनला आपण व्यवस्थित ह्याची वायरिंग केल्यानंतर वॉशिंग मशीनला परत रिटर्न चालू केलेला आहे स्पिनवरती. त्यानंतर याचा जो गिअरबॉक्स आहे, याचा जो गिअरबॉक्सचा जो क्लच ब्रेक आहे तो इथं ड्रेन मोटरने पूर्णपणे खेचलेला आहे. याचा अर्थ काय, जी पहिली जुनी ड्रेन मोटर होती ती पूर्णपणे खराब झालेली होती. तर मित्रांनो, JK टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये 100% प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलं जातं, जेणेकरून तुम्ही स्वतः व्यवसाय सुरू केल्यानंतर कस्टमरच्या घरी गेल्यानंतर जे काही मशीनचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल, या दृष्टिकोनातून पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. तर मित्रांनो, तुम्हालाही हा कोर्स करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती